बस. का इथं चालत नाही का? सगळे लोक बसलेत आजूबाजूला, मी तू बघतात ते. मग काय होतं? माताजी आल्या, माताजी आल्या. काय मग रोकड्या, काय ठरलं फायनली? माई तुला खरं सांगू का, मला काहीच कळत नाहीये. माई आम्ही सांगतो ना, काय आहे ना, त्या रोकड्याला अजून 4 फटके द्यायला पाहिजे. आम्ही 1000 वेळा सांगून थकलो आता. तुझं ऐकेल म्हणून इकडे घेऊन आलोय. अगं पहिल्यांदा बबलीला भेटून आला ना तेव्हा अगदी म्हणजे बबली पाहिजे असं करत होता. आता शेपूट घालून बसलाय माणूस. अरे तुम्ही त्याला असे प्रेशराईज नका करू यार. काय बरं ठीक, आम्ही काही करत नाही, प्रेशराईज करत नाही, आम्ही अगदी शांत राहतो. काहीच बोलत आम्ही नाही. आदिल सारखे शांत बसतो. तुला नेमकी कशाची भीती वाटतेय? माई आता तिचं लग्न ठरलंय ना, आणि आता आपण त्याच्यामध्ये नाक खुपसणं म्हणजे आता अवघड होईल ना सगळं. म्हणजे तिचं लग्न झालंय का व्हायचंय अजून? व्हायचंय. तुला तिच्याशी लग्न करावं असं वाटतंय? शुअर आहेस तू? हो हो. अरे मग जाऊन विचार ना तिला, बोल ना तिच्याशी. बोलल्याशिवाय कसं कळणार? आणि बरोबर आहे, एक्झॅक्टली. रोकडे आम्ही तुला किती वेळा सांगितलं, बोलल्याने होता हे रे, आधी बोलल्याची पाहिजे. हा हे बघ, तू फक्त हो म्हण. आपल्याकडे आदिल आहे, आपण तिला लग्नात उचलून आणू तिच्या. ना आपण उचलू रे तिला लग्नातून बिग्नातून, नंतर तिचा भाऊ येऊन आपल्याला मस्त सगळ्यांना उचलावं लागेल आपल्याला. 1 मिनिट, तुम्ही बाहेर व्हा. जा, तू पण सगळे बाहेर व्हा. चाललोच आहे, फोन आलाय. हे बघ रोकड्या, लग्नातून पळवून वगैरे आणण्याची काहीही गरज नाहीये. जोर जबरदस्ती करून कुठलीही गोष्ट साध्य होत नसते. जरा समजुतीनं घ्यावं लागेल. तुझं खरोखरच तिच्यावर प्रेम आहे का, तिचंही तुझ्यावर आहे का, हे तुला समजून घ्यावं लागेल. मुळात ती तुझ्याशी लग्न करायला तयार आहे का हे कळलं पाहिजे ना. तर मग पुढची बोलणी करता येतील. काय कळलं ना?
खोल श्वास आत घ्या. आता हळूहळू सोडा. Breathe in. Breathe out. Breathe in. Breathe out. अखंड अनंत श्वास आत घेताना आपल्या मनात एक पांढरा शुभ्र स्वच्छ कोमल प्रकाश आत जातोय असं दृश्य डोळ्यासमोर आणा. श्वास बाहेर सोडताना आपल्या सगळ्या चिंता बाहेर पडतायत अशी कल्पना करा. ब्रीद इन, ब्रीद आउट. रिलॅक्स, रिलॅक्स. कसं वाटतंय? कळलं मला. मला सांगा, ही हवा तुम्हाला मिळालीच नाही तर तुम्ही किती काळ जगाल? चाय. You tell me, how much time can you live without breathing? कोणाकडेच उत्तर नाही. मी सांगू? असं विचारलं नाहीस इथून पुढे तरी चालेल. सांग. आपण हवा नसेल तर पुढची 2 मिनिटं पण जगू शकणार नाही. That's it. That's it. वा. आपण प्रत्येक वेळी श्वास घेताना विचार करतो का की पुढचा श्वास मला मिळाला नाही तर काय होईल? नाही. का? का नाही करत? ऍक्च्युली असं कधी डोक्यात नाही आलं. इट्स ओके डिअर. आपण नाही असा विचार करत. आपण फक्त श्वास घेतो आणि सोडतो. मग जर आपण पुढच्या श्वासाचा विचार करत नाही तर पुढे येणाऱ्या आयुष्याचा विचार करून स्वतःला का शिणवता? भविष्यात जगायला जाऊ नका, वर्तमानात जगा. रिलॅक्स व्हा. रिलॅक्स. तुमच्या चेहऱ्यावरचे प्रश्न मला समजतायत. रिलॅक्स व्हा म्हणजे नेमकं काय करा? आता आपण असं बघूया की एक छोटासा नाजूकसे पंख असलेला, सरतारी वाटावी अशी शरीरावर नक्षी असलेला एक भुंगा आहे. कोण आहे? भुंगा. पण तो अस्वस्थ आहे. सैरभैर सगळीकडे भिरभिरतोय. तो काहीतरी शोधतोय. काय शोधतोय तो? कमळ. एक्झॅक्टली. मला माहित होतं तूच उत्तर देणार. हुशारच डिअर. तर हा भुंगा कमळ शोधतोय आणि ते त्याला एका तलावात सापडतं देखील. तो वेगाने आपल्या आवडत्या कमळाकडे झेपावतो आणि अलगद त्याच्या पाकळ्यांवर विसावून त्या कमळातला रस शोषू लागतो. तो रस त्याला आवडू लागतो. तो आणखी रस शोषतो. आणखी, आणखी, आणखी. आणि
आणि बऱ्याच वेळाने आपण तृप्त झालो असं त्याच्या लक्षात येतं आणि तो भानावर येतो. तेव्हा त्याला हे कळतं की त्याच त्या आवडत्या कमळाच्या पाकळ्यांनी त्याला घट्ट घट्ट जखडून टाकलंय. आयुष्य असंच आहे माय फोक्स. अनैसर्गिक गरजा, बंधनं, त्यांची ओझी, या सगळ्या सुंदर पाकळ्या असलेलं असं हे कमळ प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. पण त्यात जखडला जाणारा भुंगा व्हायचं की नाही हेही तुमच्याच हातात आहे. मुक्त मुक्त व्हायला पाहिजे या सगळ्यातून आपण सर्वांनी. सगळ्या बेड्या तोडल्या पाहिजे. रोकडे, आपल्याला बबली पाहिजे यार, ते पण आत्ताच्या आत्ता पाहिजे. ब्युटी, आता जातो गावाकडं आणि घेऊन येतो तिला. तू असं नाही जाऊ शकत एकदम. का नाही जाऊ शकत यार? पेट्रोल नाहीये. मी भरीन ना यार पेट्रोल. आदिल कार्ड आहे ना? माझा विश्वास आहे तू पेट्रोल भरशील, पण माझी किंवा कोणाची गाडी का न्यायची? गाडी का न्यायची? एसट्या आहेत. एक मिनिट. तुला माझं प्रेम कळणार नाही. तू तू चाबी दे, चाबी दे. मला आत्ताच्या आत्ता बबलीला भेटायचंय, मला लग्न करायचं बबलीशी आत्ताच्या आत्ता. मला चाबी रोकडे, रोकडे, मला कळतंय तुझं प्रेम. चाबी दे. चावीवरनं भांडण नको, वेगळे मार्ग. रोकडे, नाही, चाबी दे, नाही, चाबी दे, चाबी दे. अजिबात नाही भांडायचं. आदिल चाबी दे. नाही, चाबी दे, चाबी. बघ बेटा, तू बघ, चाबी दे. कशाला रोकडे, वेगळे मार्ग चाबी आहेत दे. ना. कशाला हट्ट? आता द्या, गपचूप दे. दे ना. हे बघा, मी चालत पण जाऊ शकतो. हा, जा. अरे रोक हिरो, हिरो, ऐक ना. ऐक ना, ऐक ना. नाही, आता इथून मी उडीच मारणार आहे बघ तू. हा, ए बाबा, अरे टॅक्स्या कमी आहेत का तुझ्याकडे? बाईकचं काय हट्टा असे? एक पण टॅक्सी जागेवर नाही. आत्ताच जायचं मला, आत्ताच जायचं. मग वर काय बबलीच्या लग्नाचा मांडव घातलाय का वरती? काय करतोय? नाही, हे बघ. अरे बाबा, काय काय गडबड चालली? बघ ना यार. अय, वर काय करतोय? खाली ये. नाही, मी खाली येणार नाही आता. का? ते बघ, तुम्ही सगळे जा इथून सगळे जा. आता मला बबलीशीच लग्न करायचंय. एक तर त्या बबलीला इकडे घेऊन या, नाही तर मला बबलीकडे घेऊन जा. नाही हे बघ, नाही तर उडीच मारतोय बघ. हे बघ, उडी मारतोय. बाबा, धर्मेंद्र, नाही, मी येणारच नाही. अरे ये ना खाली. काय हट्ट करतोय? ये. मग खाली आहे, खाली. आपण काहीतरी सॉर्ट आउट करू, काहीतरी मार्ग काढू. खाली आहे पहिले. नाही, आता मला काहीच ऐकू येत नाही. आता मी माझ्या वेगळ्या जगात आहे. चुंबक, वेगळ्या जगात. हा, येऊ बबली. अच्छा, वेगळ्या जगात आहेस का? हा, मग जाऊ दे. मग काय, चला मग. ए डॉक्टर, चुंबक, आदिल, अरे या ना. यार, इकडे बस, शांत बस. दमदार श्वास घे, मोठा श्वास घे. आता मला सांग, तुला खरंच जायचंय बबलीकडे? हो, जायचंय. खरंच जायचंय? खरंच जायचंय. जातो. थांब, या दोघांना घेऊन जा, एकटा जाऊन. हा, बाय. अह, ते पाटी वाचली ना, मला पेशंट तपासायचं वर जाऊन. पाठीवर नाव तरी आहे का तुझं? अरे, नाव जरी नसलं तरी पेशंट मीच तपासतो ना, मीच चालवतो ना सगळं. ज्यांचं नाव आहे त्यांना पण करू दे ना मग थोडी प्रॅक्टिस. अरे ह्या इथे इतकं इम्पेशंट झालाय. पेशंट कसं तपासतोय रे? बघ, मित्राच्या डोळ्यातलं पाणी तरी बघ जरा. काय आहे की नाही?
मित्राबद्दल. डॉक्टर नाही येणार. लहानपणापासून आपण काय काय विसर. ए यार, मी कशाला पाहिजे? हे दोघं आहेत ना, यांच्याबरोबर जा ना. जा तुम्ही. काय लागलं तर सांगा. ए तुम्ही असं डोळ्यात बघू नका माझ्या. खाली बघा, खाली बघा. गिल्ट देऊ नका फुकटचा. हा जा. जातोय. चला आता. चला तिकडे बबली थांबली. चला चालेल फोन कर. चल मागे मागे. कार्ड आहे ना कार्ड, फुल करूया टाकी. हॅलो हॅलो सर. हा इमर्जन्सी आहे, लगेच जाऊन येतो. हा ओके सर, थँक्यू सर. कोण वारलं म्हटलं? अरे वारलं मी डॉक्टर, मी तपासायला जाऊ शकतो ना बायोटा. बबली मी तू काय वाटतंय ना ग इथे? म्हणजे आपण निबंधात वगैरे लिहायचो बघ, असं सुखद नयनरम्य आल्हाददायक वातावरण, तसं वाटतंय ना? ते म्हणतात ना, मनाची घाण साफ करता करता भोवतालचा वावर आपोआप साफ होतो, तसं वाटतंय मला. वा वा. आयशू, उलट, एक्झॅक्टली उलट म्हणायचंय तुला. हा तेच ना, म्हणजे तेच म्हणायचंय ग. पण काही म्हण यार, माताजी खूप भारी आहेत ग. कसली ग्रेसफुल एंट्री घेतली का त्यांनी, आणि किती छान बोलत होत्या. आणि त्याच्यापेक्षा डान्स करत आल्या ना, तेव्हा त्यांनी एनर्जी दिली सगळ्यांना, है ना? आणि काय काय म्हणलंय ना, आज जे काही समोर आहे ते आहे, मागचा विचार कशाला करायचा. व्हॉट अ थॉट यार. मी तू तुझ्या पद्धतीने अशी बघत होतीस ना त्यांच्याकडे, मला वाटलं जातेस आता त्यांच्यात. तू नाचा बिचारा लागलीस. मी टोटली इम्प्रेस झाले होते. आणि त्यांची नजर पाहिलीस का, तो अशी थेट आर पार. सायकोलॉजिकल हॅक्स आहेत या, म्हणजे समोरच्याला कंट्रोल करण्यासाठी या टॅक्स वापरतात. बरं ते जाऊ दे. मला सांगा, तुम्हाला पण बोर झालं ना? बोर म्हणजे? म्हणजे या माताजीनं मला खूप वरवरच्या वाटल्या ग. मी असे खूप सारे कॅम्प केलेत, पण ह्यांचं ना सगळं कपड्यांकडेच लक्ष असतं. हे बघ, वाटेल ते बोलू नकोस हं. चांगले आहेत माताजी खूप. नाही तर काय. आणि आजचा पहिलाच दिवस आहे, लगेच कशाला जज करायचं त्यांना. बोलू नका, शांतपणे काम करा. सॉरी सर. अगं माझा झाडू का माझा होता, झाडलंय मी तिथलं. Breathe in. Breathe out. आपण बोलतो, सगळेच बोलतो नाही का, पण आपण कधी संवाद साधतो का? मला कळलंय की काही जण मौन असूनही बोलतात. शांततेतही एक प्रकारचा गोंगाट असतो जो आपल्याला सतत सतावत राहतो. ठीक आहे, आपण बोलतो, पण संवादाचं काय? किती जणांना आपल्या मनातलं समोरच्याला सांगता येतं, आणि त्यांना तरी ते कळतं का? आता तू नो तू. मी? हो तू. काय झालं? घाबरू नकोस. ये माझ्या जवळ ये.
गोड आहे. नाव काय तुझं? मैत्री. आवाजाला काय झालंय? बसलाय. कोणाशी भांडण झालंय तुझं? आय नो. आपल्या शरीरात व्याधी निर्माण व्हायच्या आधी मनात होत असते. आणि मनातली व्याधी म्हणजे तरी काय? राग, दुःख. ती उचलत राहतं आपल्याला सतत आतून. तुला काय डिवचतंय मैत्री? आय नो. कोणाचा तरी राग किंवा कुठेतरी खोल दुःख झालंय जे तू अजूनही कोणाला सांगू शकलेले नाही, हो ना? सांग बर मला, काय झालंय तुझ्या आईबाबांच्यात आणि तुझ्यात?